चला तर मग आज बनवूया मस्त अशा मुगाच्या डाळीचे मुगवडे। आमच्याकडे मुगवडेच म्हणतात। अगदी खुसखुशीत असे हे मुगवडे बनवण्यासाठी इथे मी मुगाच्या डाळीचाच उपयोग केलेला आहे। नमस्कार, मी दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते। इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धा किलो आणि भरपूर पाणी घालून स्वच्छ अशी ही डाळ धुवून घ्यायची आहे। मुगाची डाळ आपल्याला 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची आहे। यामधलं जोपर्यंत असं भुरकं पाणी निघते तोपर्यंत व्यवस्थित हाताने रगडून धुतली की डाळ मस्त अशी एकदम पिवळी चटक दिसायला लागते। यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये दुसरं पाणी घालून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही अगदी नितळ असं हे पाणी आता यामध्ये तयार आहे। आता हे पाणी घालून ही डाळ आपण एक 6 ते 7 तास मस्त अशी भिजवून घेणार आहोत। 6 ते 7 तास झाकून ठेवल्यानंतर बघू शकता डाळीवर अगदी मस्त असा फेस यायला लागलेला आहे आणि डाळ पण मस्त भिजलेली आहे। आता हे जे पाणी आहे हे सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर ही डाळ अगदी सुटसुटीत करून घ्यायची आहे। बघू शकता अजिबात मी यामध्ये पाणी ठेवलेलं नाही, एकदम मस्त मोकळी डाळ झालेली आहे। आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि पाणी न घालता याची आपण पेस्ट तयार करून घेऊयात। अशा पद्धतीने मस्त अशी ही पेस्ट एकदम बारीक न करता थोडीशी जाडसरच ठेवायची आहे। दुसऱ्या भांड्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची आणि जिरं घालून घेतलेलं आहे व मिक्सरमधून मस्त असं एकसारखं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। बघू शकता अगदी कलर थोडासा बदललेला आहे हिरव्या मिरचीमुळे। आता हे दोनही मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहेत, पण त्याआधी यामध्ये मी मेथी आणि कोथिंबीर वापरलेली आहे। स्वच्छ साफ करून धुवून पाणी झरण्यासाठी मी इथे ठेवली होती। पूर्ण पाणी यामधलं निघून गेलेलं आहे। एकतर तुम्ही अगदी बारीक अशी ही चिरून घेऊ शकता, पण मी जास्त बारीक न चिरता जाडसर अशी चिरून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं हिला फिरवून घेतलं, म्हणजे एकदम जाडसर अशी ही वाटून घेतली। 1 2 ते 3 गरके मारून घेतले फक्त, म्हणजे बारीक चिरायची गरज पडली नाही। आता ती वाटलेली मेथी आणि कोथिंबीर मिश्रणात घालून घेतली, चवीपुरतं मीठ घातलं आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। हळद तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, पण मी हळद घातलेली नाही। मुगाच्या डाळीमुळे अशाच मस्त अशा पिवळ्या वड्या तयार होतात। छान असं हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। छान असं फेटून झालं की हे मिश्रण अगदी हलकं होतं आणि वडे पण छान येतात याचे। आता एक नवीनच पद्धत आलेली आहे, कोणत्याही कॅरीबॅगमध्ये घालायचं आणि त्यामध्ये मिश्रण घालून एक कात्रीने एका साईडने कापायचं आणि त्याचे अशा पद्धतीने सांडगे घालायचे। पण मला काही ही पद्धत रास आली नाही आणि माझ्या ज्या मुगवड्या आहेत त्या पण व्यवस्थित झाल्या नाही, म्हणून आपलं हातानेच टाकायला सुरुवात केली। बघू शकता अगदी हाताने पण एकदम पटपट ह्या मुगवड्या तयार झालेल्या आहेत। अगदी मस्त अशा आणि मेथी कोथिंबीर घातलेली आहे त्यामुळे याला कलर पण मस्त आलेला आहे। आता अशाच पद्धतीने मी हाताने सर्व मुगवडे घालून घेतलेले आहेत। बघू शकता अगदी सहज हे मुगवडे तयार झाले। 15 मिनिटात मी अर्धा किलो डाळीचे मुगवडे घालून घेतलेले आहेत आणि कडकडीत उन्हात 2 दिवस वाळून घेतलेले आहेत। बघू शकता अगदी कलर अजिबात बदललेला नाही, छान असा कोथिंबीरमुळे आणि मेथीमुळे मस्त कलर आलेला आहे। एकदम खुसखुशीत असे हे मुगवडे तयार होतात, अजिबात कडक होत नाहीत। अगदी हातानेच दाबले तरी पण याचा मस्त चुरा होईल असे हे मुगवडे होतात। शिजायला पण अगदी उत्तम आहेत। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। नमस्कार।